हाय एव्हरीवन, मी आहे अमृता. ड्युटी फिनिश झाली आणि लिटरली मी स्ट्रेट व्लॉग स्टार्ट करते कारण माझी फॅमिली मला रिसीव करायला आली आहे आणि आज आम्ही चाललो सर्व मूवी पाहायला. आणि हे पहा आमच्यासोबत अजून कोण आहे ते. यो माझी ताई आणि तिच्या 2 मुली. ॲक्च्युली माझी बहीण कालच माझ्या घरी आली आहे, पण माझ्या बिझी स्केड्यूलमुळे मला तिच्यासोबत टाईम स्पेंड करता चाललं नाही, म्हणून आम्ही सडनली मूवीचा प्लॅन केला आणि आता आम्ही चाललो आहे मूवी पाहायला. फायनली आम्ही आता मॉलमध्ये पोहोचलो आहे. खूप मस्त वाटते कारण ड्युटीनंतर असं ब्रेक मिळणं म्हणजे नेक्स्ट लेवल हॅपीनेस आहे. आणि हा आहे थिएटर, पण शोला अजून 1 तास आहे. सो ऑब्व्हियसली आम्ही हा टाईम काही वेस्ट करणार नाही, तर आम्ही टाईमपाससाठी इथे टाईम झोनमध्ये आलो आहे. खरं सांगायचं तर मुलांसोबत मी पण इक्वली एक्सायटेड आहे, कारण मी इतकी बिझी असते की माझ्या मुलासोबत असं टाईम स्पेंड करायला खूप कमी चान्स मिळतो. म्हणून आज मी पण फुल एन्जॉय करणार. नो स्ट्रेस, ओनली फन. गाईज, तुम्ही कधी पनवेलच्या ओरियन मॉलला आला आहात का? इथे टाईम झोनमध्ये मुलांसाठी खूप मस्त गेम्स आहेत. तुम्हाला कोणता गेम जास्त आवडतो तो कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे माझा मुलगा कार बघून खूप एक्सायटेड झाला आणि हट्ट करायला लागला. आणि मग काय, आम्हीही ट्राय केलं क्रेन गेममधून ती कार काढायला. कियांश तर खूपच एक्सायटेड होता. त्याला वाटलं आता लगेच ही कार त्याला मिळणार, पण चान्स मिस झाला. म्हणून कियांश खूप अपसेट झाला. म्हणून त्याच्या डॅडीने पुन्हा एकदा ट्राय करायचं ठरवलं. एकदा नाही, 2दा नाही, तर 3 वेळा ट्राय केलं, पण ही कार काय आमच्या हाताला लागली नाही. मुलांना असं काही नाही मिळालं ना लगेच रडायला लागतात. कियांश पण थोडा अपसेट झाला, थोडी रडारड पण झाली, पण इट्स ओके. मी त्याला थोडं समजावलं. काय करायचं, गाडी गाडी खेळायचं. हे लोक घेऊन द्यायचे ना. समजावून झाल्यानंतर त्याला मी एका दुसऱ्या गेममध्ये डायव्हर्ट केलं आणि तो खुश झाला. गाईज, तुमचं पण असं होतं का? मुलांना एक गोष्ट पाहिजे असेल ना आणि ती नाही मिळाली की डायरेक्ट रडायला सुरुवात. चला, आमचा केंश आता खूप खुश झाला आहे कारण त्याला डायरेक्ट कार ड्राईव्ह करायला मिळालेला आहे. इथे आमच्या मायने पण खूप मस्त एन्जॉय केलं. तिच्या मुलींनाही खूप आवडलं. सो गाईज, इथे खूप व्हरायटी आहेत गेमची. इथे रेसिंग गेम्स आहे, शूटिंग गेम्स आहेत, बास्केटबॉल आहे आणि क्रेन गेम पण खूप आहे. आमच्या मुलांनी तर सर्वच गेम ट्राय केले आणि भरपूर एन्जॉय केलं. सो एकदा टाईम झोनमध्ये या आणि फुल ऑन एन्जॉय करा. इथे सगळ्या टाईपचे गेम्स आहेत आणि सगळे ट्राय करायला पाहिजेत. तुम्हाला कोणता गेम जास्त आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
एवढे सर्व गेम खेळता खेळता मूवीचा टाईम कधी जवळ आला कळालंच नाही. पण त्याआधी मुलांना खाऊ घालणं पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं. कारण हे लोक काय 3 तास एका ठिकाणी बसणाऱ्यासारखे नव्हते ते. कारण मूवी खूप लॉंग आहे आणि मुलांना काही भूक कंट्रोल होणार नाही. म्हणून आम्ही पण विचार केला की चला आधी थोडं स्नॅक्स करून घेऊ. अशा तऱ्हेने हे सर्व गेम खेळून आम्ही निघालो आहोत बर्गर खायला. आणि हे पहा आमचे जिजू पण इकडे आलेले आहेत. सो आम्ही सर्वांनी पेटपूजा करून फायनली थिएटरमध्ये जायचं ठरवलं. आणि तुम्ही बघू शकता आज आम्ही कोणता मूवी पाहणार आहोत ते. हे बघा, मूवीचा प्लॅन सडन झाला ना, म्हणून आम्हाला फर्स्ट लाईनमध्येच एकदम स्क्रीनजवळ तिकीट मिळालं. पण इट्स ओके, हा पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता. हे बघा, मूवी बघता बघता आमच्या डुग्गूला झोप यायला लागली. कारण तो खूप खेळून दमला होता. आणि बघा ना आता कसं माझ्या मांडीवर झोपला आहे. अशा तऱ्हेने मूवी संपलेला आहे. आणि ऑनेस्टली सांगते, देऊळ बंद मूवी खूप छान होता. स्टोरी खूप सिंपल आहे पण मिनिंगफुल आहे. तुम्ही देऊळ बंद मूवी पाहिला आहे का? जर नसेल पाहिलं ना तर नक्कीच बघा. खूप छान मेसेज आहे या मूवीमध्ये. डेफिनेटली एकदा बघायला पाहिजे. नक्की या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. Hello, Raghav Shastri here. Who's this? This is Swami Samartha from Akkalkot. You remember me? चलो चला, मूवी तर संपला. मी निघते आता. बाय बाय. निघत नाहीये अजून, थोडा ब्लॉग बाकी आहे. चला तर पुढे बघा काय आहे. तर काही नाही, रात्रीचे 12 वाजत आले आहेत आणि आमचं अजून जेवण बाकी आहे. मॉलमधून बाहेर आल्यानंतर आम्ही जेवणासाठी हॉटेल बघत होतो. कारण इथे रात्रीचे 12 वाजत आले होते ना, त्यामुळे हॉटेल बहुतेक करून बंद झाले होते. म्हणून आम्हाला जे हॉटेल सापडलं तिथे आम्ही जेवायला गेलो. अशा प्रकारे आम्ही आलो आहोत टेम्पटेशनमध्ये. एवढा वेळ मूवी पाहून तर मुलांना खूपच भूक लागली होती. भूक लागली असं बोल. मला जेवायला पाहिजे असं बोल. जेवायला पाहिजे. भूक लागली, सगळ्यांना भूक लागलेली आहे. आणि सगळे वाट बघत इकडं आमचं जास्त भूक लागलेली आहे. हे इकडे हिला झोप आलेली आहे. हिला पण झोप आलेली आहे. आज मला भूक लागली. इकडे जिजूंना पण, जिजू मोबाईलमध्ये बिझी आहेत. आता किती वेळ लागेल? ही खुश आहे एकटीच फक्त. स्टार्टर तरी द्या. ओ बघू काय. हा माझा डुग्गू बिचारा जेवणाची वाट पाहून पाहून कंटाळला होता. आलं बाबा एकदाच. आणि हे बघा, याला किती भूक लागली आहे ते. और एक बोल. अशा तऱ्हेने मी हा आजचा ब्लॉग इथे संपवत आहे. चला बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.